गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण निघालेलो आहे सोलापूर टू कोकण. जाता जाता आपण कोल्हापूर मार्गे रत्नागिरीला जाणार आहोत आणि जाता जाता कोल्हापूरमध्ये कुंतुसागर महाराजांचे आपल्याला दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. आज वातावरण खूप मस्त आहे. काल रात्री पाऊस झाल्यामुळे थंडी थोडी आहे, थोडी ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडण्याचे खूप चान्सेस वाटतात. आता काय होतंय. सोलापूर कोल्हापूर जो रोड आहे ना, काय मस्त रोड आहे. एकदम स्मूथ मस्त हायवे बनवलेला आहे. सोलापूर कोल्हापूर जो रोड आहे ना, काय मस्त रोड आहे. एकदम स्मूथ मस्त हायवे बनवलेला आहे. परत आलेलो आहे आणि आता आपण जवळजवळ 136 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि आता सांगोल्याच्या जवळ सांगोला क्रॉस करून सांगलीच्या मार्गे निघालेलो आहे. तिथं मस्त एक डोंगर आहे आणि डोंगरावर या पवन शिक्षण ते सुंदर दिसत असणार. मस्त मला दिसतं का नाही माहित नाही मला व्हिडिओ माझ्या, परंतु खूप सुंदर दिसत आहेत. पेट्रोल टॉप अप करून घेऊया. पेट्रोल भरायला थांबलो आपण. पेट्रोल भरून घेऊया. कोल्हापूरच्या अलीकडे कुंथुगिरी म्हणून एक स्थळ आहे. तिथे जाऊन आपण आचार्य श्री गणाधिपती गणाधार्य कुंतुसागर महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत. आता आपण कुंथुगिरी मंदिराकडे निघालेलो आहोत. सुंदरसा रोड, दोन्ही बाजूनी पूर्ण झाडे. हा छोटासा रोड खूप मस्त वाटतं. वातावरण सुद्धा खूप छान झालेलं आहे. आपण श्री क्षेत्र कुंथुगिरी देवस्थान इथे पोचलेलो आहोत आणि ही मस्त अशी कमान नवीनच बनवलेली आहे. मंदिरकडे जाणारा रस्ता. तुम्ही बघू शकता ही मोठी कमान. श्री क्षेत्र कुंथुगिरी तीर्थंकर द्वार कुंथुगिरी. मनसुदी वचनसुदी गायासुदी आजल श्रीधर नमस्कार. पीछे पीछे
गणपतीपुळेच्या जवळ आहे. हा बहुतेक कुठला तरी पॉइंट दिसतोय. ओके, सुंदर नजाऱ्यात. आंबा घाटचं मला व्हिडिओ शूटिंग करायचं होतं, पण तिथं पाऊस असल्यामुळं आपण ते व्हिडिओ काढू शकलो नाही. ठीक आहे. लॉर्ड आल्टो कोल्हापूर रत्नागिरी जो रस्ता आहे ना, खूपच बेकार रस्ता. एक सुद्धा रस्ता प्रॉपर नीट बनवलेला नाही आहे. इतका खराब रस्ता आहे ना, खूपच खराब रस्ता. निघाल्यापासून पूर्ण जेवढा डिस्टन्स आहे कोल्हापूर ते गणपतीपुळे व रत्नागिरी, पूर्ण रस्ता खराब आहे पूर्णपणे. ट्रॅफिक सलग 3 सुट्ट्या प्लस दिवाळीच्या सुट्ट्या आल्यामुळे ना खूप ट्रॅफिक आहे रोडवर. बापरे, काय रस्ता आहे. शबाश. गणपतीपुळ्यामध्ये एवढी बेकार गर्दी आहे, काय विचारू नका. नुसतं लाईन लागले आणि एकही रूम अवेलेबल नाही. आम्ही लिटरली 1.5 तास झाला फिरतोय, सुद्धा रूम अवेलेबल नाही आहे. आता आम्ही थोडा आउटसाइडला ट्राय करतोय, बाहेर पडत आहे, बाहेरच्या साईडनं बघणार आहे आम्ही रूम्स वगैरे काय अवेलेबल होत आहेत का. लेट्स सी, बघूया काय होतं. फायनली गणपतीपुळ्यामध्ये 2 तासाच्या प्रयत्नानंतर आपल्याला एक रूम मिळालेली आहे. ती रूम पण अशी वशी मिळाली. आपण एवढं फिरून सुद्धा आपल्याला रूम भेटत नव्हती, परंतु फायनली एक रूम मिळाली आहे. तर चला आता आपण रूममध्ये जाऊया. ही आमची रूम आहे. उद्या भेटूया. चलो बाय, गुड नाईट, टेक केअर.